कालच्या म्हणजे दिनांक 15 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये माझे पती सौभाग्यवतीमध्ये काय काय झालं त्याचा आढावा आज आपण घेणार आहोत। लक्ष्मी वैभवला आधार देत सगळं नीट होईल असा विश्वास देत असते, तेव्हा वैभव तिला मी नोकरी नाही करू शकत, माझी स्वप्न इतरांपेक्षा खूप वेगळी आहेत असं सांगतो। लक्ष्मीही त्याला तू तुझी स्वप्न पूर्ण कर, मी तुझ्या पाठीशी आहे असा विश्वास देते। रात्री झोपल्यावर लक्ष्मीला एक स्वप्न पडतं, ज्यात तिला तिच्या घरी लक्ष्मी आले आहे असं दिसतं। ते ती वैभवला सांगते। हे ऐकल्यावर वैभव पुन्हा त्याला मिळालेल्या बाईच्या स्क्रिप्टचा विचार करायला लागतो। सकाळी लक्ष्मी तिच्या लग्नाच्या ऑर्डरला तिच्या मैत्रिणीबरोबर घराबाहेर निघते। लक्ष्मी घराबाहेर पडल्यावर वैभव पुन्हा भंडारीच्या माणसाला कॉल करतो आणि ऑडिशनचं काय झालं असं विचारतो। तेव्हा त्याला तो माणूस सगळ्यांचंच कास्टिंग झालं आहे, फक्त लीड हिरोईन म्हणजे सौभाग्यवतीचंच फक्त कास्टिंग राहिलं आहे असं सांगतो। हे ऐकल्यावर वैभव पुन्हा एकदा स्क्रिप्टचा विचार करायला लागतो आणि त्यानंतर तो बाईचा ड्रेस घालतो, बाईसारखे विग लावतो आणि अगदी बाईसारखा मेकअप करून पूर्ण तयार होतो। हे सगळं करून तो घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, पण दरवाजाच्या बाहेर पडताच त्याला त्याचा मित्र सुहास भेटतो। वैभवला वाटतं की तो त्याला ओळखेल, पण त्याच्या अशा अवतारात त्याला त्याचा मित्रही ओळखत नाही। चाळीतले आटले काकाही वैभवशी बोलतात, पण त्यांनाही समजत नाही की तो वैभव आहे। उलट त्याला बाई समजून ते त्याच्या आजूबाजूला घुटमळतात। आपल्याला कोणी ओळखत नाही हे पाहून वैभवला खूप बरं वाटतं। नंतर लक्ष्मीही त्याच्या समोरून जाते, पण लक्ष्मीही त्याला ओळखू शकत नाही। अगदी बसमधून सुद्धा प्रवास करतानाही वैभवला सगळे बाईच समजतात। हे पाहून वैभव खूप खुश होतो। नंतर वैभव भंडारीच्या ऑफिसमध्ये जातो आणि सांगतो की मला ऑडिशन देण्यासाठी बोलवलं आहे, आणि तिथे भंडारी त्याच्या माणसांना अजून सौभाग्यवतीच्या कॅरेक्टरचं कास्टिंग का झालं नाही म्हणून ओरडत असतो। भंडारीला जेव्हा त्याची रिसेप्शनिस्ट सांगते की कोणीतरी बाई ऑडिशनसाठी आली आहे, तेव्हा भंडारी कोण बाई आहे हे पाहण्यासाठी केबिन मधून बाहेर बसलेल्या वैभवला म्हणजेच वैभव आल्या त्या बाईच्या अवताराला पाहतो आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं। आता भंडारी त्या बाईला म्हणजेच वैभवला ऑडिशनचा चान्स देणार का, त्याला त्याच्या सिरियल मध्ये घेणार का, हे आपल्याला आजच्या एपिसोड मध्ये समजेल।